निवेदन भी दिया। निवेदन देने के बाद में सरकार को बोला भी है कि हम लोगों को 10% वैट के वजह से कितनी तकलीफ होती है और उसके वजह से कितना नुकसान हो रहा है, वह समय समय पे सरकार को निवेदन देने के बाद में समझाया भी। भाई वेळोवेळी आम्ही सरकारला निवेदन दिली। निवेदन दिल्यानंतर सरकारला आमच्या वॅटवरती लवकर डिसिजन घ्यावा अशी विनंती प्रत्येक जिल्ह्याने केली। एवढं झाल्यानंतर सुद्धा सरकारने आजपर्यंत आम्हाला वेळ न देता आमच्यापर्यंत कोणतीही मीटिंग घेतलेली नाही। आणि त्याच्यानंतर मग सरकारने दुसरा टॅक्स वाढवला, तो म्हणजे महसूल एक्साइज ड्युटी, म्हणजे महसूल टॅक्स। एक्साइज ड्युटी वाढवली, त्याच्यामुळे परमिट रूमचा धंदा जो आहे तो 25% वरती आलेला आहे। यानी 75% वो जो ग्राहक है वो परमिट रूम से कम हो गए हैं और जिसकी वजह से हम लोगों का बिजनेस खत्म सा हो गया है। फिर भी सरकार बाबा एसी हा माणूस एखादा लेमॅन किंवा पत्रकार म्हणणार नाही, पण एखादा तुमचा कोणी दोस्त दारू घ्यायला गेला ती 200ला पडत असेल तर ती मला 300ला येऊन आहे, तर मला सांगा तो माझ्याकडून घेईल का? मग जसं यांनी सांगितलं अवैध धाबे तुमचे। आणि तुम्हाला आणखी एक गंमत सांगतो, म्हणजे नागपूर बद्दल बोलतो आणि अमरावती बद्दल बोलतो, कारण महानगरपालिका यांची महानगर 7 लाख माझी फी आहे, यांची 10 लाख, म्हणजे मी महिन्याला 60,000 रुपये देतो, ते महिन्याला 75,000 रुपये देतो, म्हणजे 75। मला काय करतो अमरावतीच्या बद्दल इथलं मत माहित नाही, 5,000 एक्साइज देतो, 5,000 पोलिसला देतो, 10,000 रुपये त्याचं काम होतं, जिथे त्याला 60,000 रुपये द्यावे, म्हणजे जर ऑफिशियली बाहेर काढला मग त्याला ना टीपी घ्यावी लागेल, ना इन्कम टॅक्सला हिशोब द्यावा लागेल। मग त्याचे धंदे माझ्यापेक्षा, तुम्ही दोन धाब्यामध्ये माझ्यापेक्षा चौपट धंदे करता, चौपट। माझ्याकडे तुम्ही 12 वाजता या, माझी गिऱ्हाईकी पहा,